छत्रपती संभाजीनगरात नशेच्या बाटल्या विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून तब्बल 18,78,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे। 24 जानेवारी रोजी रात्री सुमारे 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रोड परिसरात पेट्रोलिंग व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित पांढऱ्या रंगाच्या तवेरा कारला थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगात पळ काढत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण केला। पाठलागादरम्यान सावरकर चौक, टीव्ही सेंटर व पंचायत समिती कार्यालय परिसरात वाहन रोखण्याचे प्रयत्न झाले। यावेळी आरोपींनी पोलिसांवर वाहन चढवण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस कर्मचारी गणेश सागरे जखमी झाले। अखेर रोड ब्लॉकमुळे तवेरा कार सोडून पळून जात असताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून 3 आरोपींना ताब्यात घेतले। शेख समीर राजासाब, सय्यद अल्ताफ वहाब आणि उमर अब्दुल साहब शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत। वाहन तपासणी दरम्यान सिरपचे 26 बॉक्स, प्रत्येकी 120 बाटल्या अशा एकूण 3,120 बाटल्या सापडल्या। प्रत्येकी 400 रुपये बाजारभावानुसार या सिरपची किंमत 12,48,800 रुपये आहे। यासह 3 मोबाईल फोन, तवेरा कार असा एकूण 18,78,800 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींनी सदर सिरप लातूर येथील मराठवाडा मेडिकल येथून खरेदी करून तो शहा बाजार, चंपा चौक येथील अशफाक पटेल यास विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। या प्रकरणात अशफाक पटेल आणि मराठवाडा मेडिकलचा मालक, चालक हे आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची 2 पथके रवाना करण्यात आली आहेत। छत्रपती संभाजीनगर मध्ये काल छावणी पोलीस स्टेशन मध्ये जो हनुमानांच्या मूर्तीच्या संदर्भात जो चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता, शहरामधील आमचे क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशनचे चमो शहरामध्ये विविध आरोपींचा तपास घेत होते। शहरामध्ये नाकाबंदी लावलेली होती। त्या अनुषंगाने सायंकाळी सुमारास क्राईम ब्रँचचे डीसीपी श्री नवले, एसीपी श्री राजपूत, पीआय कल्याणकर, त्याचबरोबर एपीआय अँटी नार्कोटिक सेल गच्चे, पीएसआय प्रवीण वाघ, पीएसआय जगन्नाथ मेनकुर्दळे, दिनेश बन आणि इतर सर्व आमचे क्राईम ब्रँचचे अंमलदार यांना एक संशयित तवेरा गाडी दिसली। जे तवेरा गाडीमध्ये 3 आरोपी होते, परंतु त्यांना थांबण्याचा सांगितलं देखील ते कुठल्या प्रकारे न थांबता गाडी पळून जात होती। त्या अनुषंगाने आमच्या पोलीस सर्व अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी विविध 4-5 गाड्यांनी त्या गाडीचा शहरात विविध भागामध्ये पाठलाग केला। शहरामध्ये अत्यंत जोरात गाडी चालवून नागरिकांच्या, रस्त्यावरच्या नागरिकांच्या व पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवाला देखील धोका होईल अशा प्रकारे त्यांनी गाडी त्यांच्या अंगावर देखील गाठली। त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी जखमी झालेला होता। त्या अनुषंगाने त्या आरोपींना शेवटी आमच्या लोकांनी बरोबर इंटरसेप्ट करून ताब्यात घेतलेला आहे। त्या आरोपींकडून जवळपास 18,78,000चा कोडिन सिरपच्या बॉटल्स, कफ सिरपच्या बॉटल्स जप्त केलेल्या आहेत। आरोपींची नावं आहेत शेख समीर राजासाब लातूर, सय्यद अल्ताफ वहाब लातूर, उमर अब्दुल साहब शेख लातूर। प्रामुख्याने हे एक्सपायर झालेल्या मेडिकलचं जे लायसन्स होतं, जे मराठवाडा मेडिकल नावाच्या दुकानाच्या नावाने घेतलेलं होतं, त्या नावाने ते हे कोडिन सिरप मागवत होते असं प्रथमदर्शनी निदर्शनात आलेलं आहे। आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 18,78,000चा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। याच्यामध्ये प्रमुख हा जो माल जो होता प्रामुख्याने हा शहरामध्ये अशफाक पटेल शेख अशफाक ह्याच्याकरता जिन्सी विभाग, जिन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा राहतो। त्याच्याकरता माल आलेला असं हे निदर्शनात आलेला आहे। तो फरार आरोपी आहे आमचा। त्याचबरोबर ह्याचा देखील क्रिमिनल रेकॉर्ड आहेत आणि लवकरात लवकर हा अशफाक पटेल आणि त्याचे इतर साथीदार ह्यांच्यावरती देखील पोलीस शोध घेत आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना देखील अटक करू।